आरोप शाळेच्या अंतिम मान्यतेसाठी 5 लाख रुपये घेत असल्याचा देसाई यांचा हा आरोप आहे। तर तुकडीवाढीसाठी 4 लाख, शाळेच्या इरादा पत्रासाठी 3 लाखांचा रेट कार्ड असं देसाईंनी म्हटलेलं आहे। तर ओएसडी हा भुसेंचा नातेवाईक असल्याचा देसाईंचा आरोप आहे। सोशल मीडियावर पोस्ट करत तृप्ती देसाई यांनी हे गंभीर आरोप केले आहेत। मॅडम काय सांगाल, ट्विटच्या माध्यमातून हा सगळा आरोप तर केलेला आहात, काय नेमकी माहिती या सगळ्या संदर्भात तुमच्यापर्यंत? माझ्याकडे काही खाजगी शिक्षण संस्था चालक आलेले होते आणि त्यांनी ज्या काही तक्रारी केल्या, जो भ्रष्टाचार मंत्रालयात चाललेला आहे शालेय शिक्षण विभागामध्ये, त्याच्याबद्दल मला धक्कादायक माहिती दिली। दादा भुसे जे आहेत ते शालेय शिक्षण मंत्री आहेत आणि त्यांचाच ओएसडी असणारा जो एक व्यक्ती आहे, जो त्यांचा नातेवाईक म्हणून सांगतो, त्यांनी जे आहे ते प्रत्येक जे आहे म्हणजे अगदी खाजगी शाळांची जी अंतिम मान्यता जी घ्यायची असते मंत्र्यांकडून, त्याच्यासाठी 5 लाख रुपयाचा रेट आहे। तुम्हाला जर तुकडी वाढ करायची असेल तर त्याला 4 लाख रुपयाचा रेट आहे। शाळेचं जर इरादा पत्र पाहिजे असेल तर त्याला 3 लाख रुपये रेट आहे। आणि अनेक संस्था चालकांकडून असे जे आहेत ते पैसे घेतले गेलेले आहेत। तरी सुद्धा पैसे घेऊन सुद्धा 6-6 महिने जे आहेत ते मंत्रालयात हेलपाटे मारावे लागतात। मग हा भ्रष्टाचार चाललाय कुठं, कुणाकडे? म्हणजे दादाजी भुसेंना हे माहिती आहे का त्यांच्या मुखसंमतीने चाललंय, त्यांच्या आशीर्वादाने हे चाललंय का? मुख्यमंत्र्यांना या गोष्टी माहिती आहेत का? मला माहित नाही, कारण याच्यामध्ये नाव जे खराब होणार आहे ते मुख्यमंत्र्यांचं होणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि पुढील आठवड्यात सगळ्या पुराव्यांसहित जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडे मी लेखी तक्रार करणार आहे। भूषण पाटील, TV9 मराठी।